मंडळी, राजकारण ही एक अशी गोष्ट आहे ना, जी निवडणुका झाल्या तरी संपत नाही. खरं तर निवडणुका संपल्या, आपल्याला निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून कामाची अपेक्षा असते. मात्र सध्या राजकीय पातळीवर काम हा वेगळा मुद्दा आहे आणि राजकारण हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. इथं कामाचं राजकारण नाही, तर पळवापळवीचं राजकारण सध्या चांगलंच चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष पुन्हा एकदा शिंदे सेनेने पोखरून ठेवला, खासदारकीची ताकद आपल्या ताफ्यात सामील करून घेतली आणि आता याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना आता राज्यातही आमदारांकडून धक्का बसणार आहे असं बोललं जात आहे. काही आमदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. आपण आधी यावर बोललो होतो, पण आता काही वृत्तांमध्ये गुप्त भेटी झाल्याच्याही चर्चा आहे. पण या चर्चांमध्ये नेमकं किती तथ्य आहे? खरोखरच ठाकरे गटासमोर आणखी एक मोठं राजकीय आव्हान उभं राहतं का, की हा दबावाचं राजकारण करण्याचा एक भाग आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या गुप्त भेटीत सामील होणारे आमदार कोणते, हेच आपण आज या चर्चेत जाणून घेणार आहोत या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात एक गोष्ट सातत्यानं दिसून येत आहे. ती म्हणजे कोणतीही राजकीय घडामोड अंतिम नसते. कालपर्यंत जे अशक्य वाटतं ते आज वास्तव झालेलं दिसतं. शिवसेना फुटली, त्यानंतर पक्षाचं नाव आणि चिन्हाचा संघर्ष झाला. लोकसभा निवडणुका झाल्या आणि आता पुन्हा एकदा ठाकरे गटासमोर नवं राजकीय संकट उभं राहिलं. नुकतेच ठाकरे गटातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे केवळ संसदेतील आकडे बदलले नाहीत, तर ठाकरे गटाच्या संघटनात्मक ताकदीवरही मोठा प्रश्न निर्माण झाला. कारण खासदार फुटणं म्हणजे केवळ दिल्लीतील प्रतिनिधित्व कमी होणं नव्हे, तर त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता असते. याच पार्श्वभूमीवर आता नवीन चर्चेला सुरुवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटातील काही आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा समोर येत आहे. काही वृत्तांमध्ये हा आकडा 14 पर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे सांगणं महत्वाचं आहे. या भेटीची किंवा संबंधित आमदारांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण घडामोडीकडे राजकीय चर्चेच्या आणि सूत्रांच्या माहितीच्या आधारावरच पाहावं लागेल. मात्र प्रश्न असा आहे की ही चर्चा अचानक का सुरू झाली? त्याचं कारण म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी विधिमंडळात बोलताना ऑपरेशन टायगरचे पुढचे टप्पे अजून बाकी असल्याचे संकेत दिले होते. त्याआधी खासदारांच्या पक्षांतराबाबतही अनेक दिवस केवळ चर्चा सुरू होती. पण प्रत्यक्षात 6 खासदारांनी प्रवेश केला आणि त्या चर्चेला वास्तवाचं स्वरूप मिळालं. त्यामुळे आता आमदारांबाबत सुरू असलेल्या चर्चेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या सर्व घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली. पक्ष एक संघ असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यानंतरही काही आमदारांनी शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याचं समोर आलं. पण ते आमदार नेमके कोण आहेत, भेट कुठे आणि कशी झाली, याबाबत अजून कुठलीच माहिती समोर आलेली नाही. आता बघा, संजय दरेकर, राहुल पाटील, संजय पोतनीस आणि सुनील शिंदे हे 4 आमदार उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांनी आपण का गैरहजर होतो याची कारणं देखील सांगितली. मात्र केवळ ते बैठकीला गैरहजर होते म्हणून हेच ते आमदार असतील ज्यांनी शिंदे यांची भेट घेतली असं आपण म्हणू शकत नाही. मात्र शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग हे नाही तर कोण असू शकतात? तर बघा, राजकारण इतकं अनपेक्षित आहे की जी व्यक्ती असा निर्णय घेणार नाही असं वाटतं, नेमकं तीच व्यक्ती उलट निर्णय घेते. याचं उदाहरण म्हणजे काल अंबादास दानवे यांनी थेट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलमधून फॉर्म भरला. विधान परिषदेपूर्वी शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांची समृद्धीवर भेट झाली, तेव्हा त्यांनी थेट त्यांना मिठी मारली. अर्थात ते म्हणतात त्याप्रमाणे ही स्थानिकची समीकरणं आहे, पण ही समीकरणं केव्हा राजकीय पातळीवर डाव टाकतील हे सांगता येत नाही. असंही दानवे यांच्याबाबत ते पक्ष बदलतील अशी चर्चा नेहमी सुरू असते आणि या घटनेने तर ती गोष्ट अजून हायलाईट होते इतकंच. अर्थात हे केवळ उदाहरणादाखल तुमच्या समोर ठेवलं, पण असंही घडू शकतं. राजकारणात अशा प्रत्येक छोट्या हालचालीकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं, हेही तितकंच खरं आहे. नाव समोर नसलं तरी या सगळ्या चर्चांमध्ये आणखी एक महत्वाचा राजकीय मुद्दा समजून घ्यावा लागेल. आता जे खासदार शिंदेकडे गेले त्यांचेच समर्थक आमदार हे फुटण्याच्या यादीत असू शकतात. ही देखील एक मोठी शक्यता आहे. कारण जिल्ह्याचं राजकारण इथूनच सुरू होतं. एखादा खासदार पक्ष बदलतो तेव्हा त्याच्याशी संबंधित अनेक स्थानिक पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि काही आमदारांवरही त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे आता जे खासदार शिंदे गटात गेले त्यांच्या जिल्ह्यातील राजकीय समीकरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्याशी जवळीक असलेले आमदार पुढे काय भूमिका घेतात हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. किंबहुना खासदारांच्या प्रवेशावेळी शेवटच्या क्षणापर्यंत संपूर्ण गोपनीयता ठेवण्यात आली होती. त्यामुळे जर अशाच प्रकारचं नियोजन सुरू असेल तर संबंधित आमदारांची नावंही योग्य वेळ येईपर्यंत गुप्त ठेवली जाण्याची शक्यता ही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. दुसरीकडे काही वृत्तांमध्ये 4 आमदारांनी शिंदेंना भेटून आणखी 12 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या दाव्यालाही अधिकृत दुजारा मिळालेला नाही. त्यामुळे हे दावे कितपत वास्तवात उतरतात हे येणारा काळच सांगणार आहे.
राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर शिंदे गटासाठी ही केवळ संख्या वाढवण्याची लढाई नाही, ही शिवसेनेच्या मूळ संघटनात्मक ताकदीवर पकड मजबूत करण्याची रणनीती आहे. कारण प्रत्येक आमदारामागे जिल्हा, तालुका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक राजकीय समीकरणं जोडलेली असतात. त्यामुळे एका आमदाराचं पक्षांतर म्हणजे केवळ एका जागेची भर पडणं नसतं, तर संपूर्ण स्थानिक संघटनात्मक समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण होते. ठाकरे गटासाठीही ही परिस्थिती तितकीच महत्त्वाची आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर पक्ष पुन्हा उभा करायचा प्रयत्न सुरू असतानाच जर आमदारांबाबत अशा चर्चा वाढत राहिल्या तर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या चर्चांना उत्तर देणं आणि संघटना एकसंघ असल्याचा संदेश सातत्यानं देणं ही उद्धव ठाकरे यांच्या समोरची मोठी राजकीय जबाबदारी ठरू शकते. दरम्यान शिंदे गटाकडूनही सातत्यानं असा दावा केला जात आहे की अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे यांच्या नेतृत्वावर नाराज असून ते शिंदे यांच्या संपर्कात येत आहेत. तर ठाकरे गटाकडून या सर्व दाव्यांना राजकीय अफवा आणि मानसिक दबावाचं राजकारण असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. आता या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळ. जर खरोखरच काही राजकीय हालचाली सुरू असतील तर त्या तातडीने होतील का, की योग्य राजकीय वेळ साधून पुढील काही महिन्यात घडतील? कारण सध्या खासदारांच्या पक्षांतरानंतर राज्यात निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणामही सर्व पक्ष पाहत आहेत. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय राजकीय गणित मांडूनच घेतला जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही. एकूणच पाहिलं तर आजच्या घडीला अनेक दावे, अनेक चर्चा आणि अनेक शक्यता समोर आहेत, पण अधिकृतरित्या कोणत्याही मोठ्या पक्षांतराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक घडामोडीकडे संयमानं पाहणं तितकंच आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास एक गोष्ट वारंवार सांगतो: अनेक मोठे राजकीय निर्णय हे पडद्यामागे तयार होतात आणि त्यांची घोषणा होते ती शेवटच्या क्षणी. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा केवळ चर्चाच ठरतात की त्यापुढे वास्तवात उतरतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. एकंदरीतच ऑपरेशन टायगर 3.0 ही केवळ राजकीय चर्चा ठरते की महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी एका मोठ्या घडामोडीची सुरुवात ठरते, याचं उत्तर येणारे दिवस देतील. पण एक गोष्ट निश्चित आहे: मातोश्री भोवतीचं राजकारण पुन्हा एकदा वेगानं बदलत आहे आणि प्रत्येक हालचालीवर राज्याचं लक्ष आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? खरंच पुढील काही महिन्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.